आता बघा 4 लोक आयसीयू मध्ये आहेत सध्या तर। तुर्भे येथील आंबेडकर नगर D326 या कंपनीमध्ये महिलांना गॅसचं लागण झालेलं आहे। त्या घटनेची माहिती मिळताच आम्ही कंपनीमध्ये धाव घेऊन कंपनीमध्ये विचारपूस केली असताना आम्हाला माहिती मिळाली की वाशी येथील MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलेले आहे। सदर हॉस्पिटलमध्ये आम्ही येऊन विचारपूस करण्याची पूर्णपणे प्रयत्न केलं, परंतु कंपनीचा जो ऑनर आहे त्यांनी कुठेतरी हा प्रकार दाबला पाहिजे आणि बाहेर आला नाही पाहिजे म्हणून त्यांनी बरंच प्रयत्न केलेला आहे। आणि इथे आल्यानंतर कळलं की 4 लोकांना आयसीयू मध्ये भरती केलेलं आहे आणि बाकीच्या लोकांना वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर त्या गॅसचा जो लागण झालाय तर डॉक्टरांकडूनच आम्हाला माहिती मिळाली की कार्बन मोनॉक्साईड नावाचं जे गॅस आहे त्याचं त्यांना लागण झालेलं आहे। कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही जनरेटर चालू केलं लाईट गेल्यामुळे, त्या जनरेटरच्या धूरमुळे ह्या लोकांना बेशुद्ध होण्याचं हे सगळं प्रकार घडलंय। परंतु मला सांगायचं आहे की पोलीस प्रशासन असेल, MPCB असेल, या गोष्टीची चौकशी करून कायदेशीर त्या व्यक्तीवर, कंपनीचा जो मालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या लोकांना उपचाराकरिता योग्य ते सहकार्य झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या कंपनीवरती तीव्र आंदोलन केलं जाईल। MGM हॉस्पिटलच्या लोकांना, मॅनेजमेंटला सांगून ठेवलंय कंपनीच्या मालकाने की कुणी जरी माहिती घ्यायला आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देऊ नका। आम्ही डॉक्टरांना विचारायला गेलं, डॉक्टर पहिलं त्या मालकांना फोन करून विचारतो की सदर असा माणूस आलाय, त्यांना आम्ही नेऊ का नको। आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला देखील त्याला पेशेंटला भेटू दिलं गेलं नाही। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।